अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय चॅनल मध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी तुम्हाला काहीतरी विशेष सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तुम्ही नीट समजावून घ्या आणि लक्षात घ्या, जेणेकरून आयुष्यात येणाऱ्या सुंदर वाटचालीत सुख ऐश्वर्य आपल्या मार्गी येतील. तर स्वामी काय म्हणतात ते पाहूया. स्वामी म्हणतात, जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे. त्यासाठी तर हा सगळा खेळ मांडला आहे. माझ्या बाळा, तुला असं वाटतं का की सगळी सेवा करूनही तुला योग्य ते व हवं ते मिळत नाहीये? तर एक लक्षात घे, तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त क्षणिक सुखाचा विचार करतोस म्हणून तू मला साकडं घालतोस, नवस बोलतोस. पण बाळा, मी तुझ्या क्षणिक सुखाचा अजिबात विचार करत नाही. तुझ्या पूर्ण आयुष्याचा विचार करून तुला योग्य ते देण्याचा प्रयत्न करतो. अरे माझ्या बाळा, तू तुझ्या आयुष्याची नौका जर माझ्या हाती दिली आहे तर घाबरायचं कारणच नाही. तिची योग्य दिशा मी आधीच ठरवलेली आहे. त्यामुळे कुठल्याही संकटाला अथवा वाईट गोष्टीला अजिबात खचून जाऊ नकोस. भक्तांनो, तुम्हाला माहिती आहे का, स्वामी जाताना फक्त एक वाक्य बोलून गेले, जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल. त्याचा अर्थ असा होतो, जो कोणी माझी सेवा व मला शरण जाईल त्याची सुखदुःखाची वाटचाल मी ठरवेल. स्वामी तुमच्यासाठी योग्य तेच देणार. स्वामींना फक्त मनातून एवढंच बोला, स्वामी तुम्ही माझ्या बरोबर आहात ना, आणि माझ्या बरोबरच राहा. स्वामींना सगळं माहिती असतं. जर तुमचा स्वामींवर विश्वास नसेल तर कृपया हा महत्वाचा व्हिडिओ दुर्लक्ष करा. तुम्ही तुमचे काम करा, कारण हा व्हिडिओ फक्त खरा विश्वास ठेवणाऱ्या भक्तांसाठीच आहे. स्वामी म्हणतात, तुला जे हवं आहे ते घडवण्यासाठी तुला त्या गोष्टीचा सराव करावा लागेल, आणि प्रयत्न केल्यावर तुझ्या प्रयत्नांना यश मी देईन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे सेवा करूनच सगळं काही मिळणार नाही, त्यासाठी तुला कष्ट तर करावेच लागेल, आणि त्या कष्टाला नशिबाची साथ मी तुला देत आहे. कारण तू माझा प्रिय भक्त आहेस, आणि माझ्या बाळांना मी कधीही एकटं सोडत नाही आणि कुठलाही त्रास होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, तू ज्या पावलांवर चालत आहेस तेथे तुला खूप काटे टोचणार आहेत, वाईट गोष्टी घडणार आहेत, खूप मनाविरुद्ध घडणार आहे. तुला तुझ्या कर्माचे पण भोग भोगायचे आहे. पण तू फक्त एकनिष्ठ राहा. तुझा विश्वास काही डगमगू देऊ नकोस. कितीही संकट येऊ दे, कितीही दुःख येऊ दे, मी तुला कधीच एकटा सोडणार नाही. मी तुझ्यासाठी योग्य तेच निवडले आहे. कितीही मोठे संकट असू दे, त्या संकटाला बोल. कितीही मोठे संकट असू दे, तू त्या संकटाला बोल. तुझ्यापेक्षा मोठा माझा ब्रह्मांड नायक माझा स्वामी माझ्या बरोबर आहे. मग मला भीती वाटायचं कारणच नाही. स्वामींचा हात माझ्या डोक्यावर आहे, तर मी का घाबरणार? स्वामी म्हणतात, तुझ्या या प्रामाणिकपणाच्या कष्टाला मी तुला नक्की यश देईन. सत्यकर्माने चालशील तर माझी साथ तुला असणारच आहे. एक लक्षात ठेव, कुठलीही चांगली गोष्ट घडण्यासाठी त्याची सुरुवात ही वाईटानेच होते. म्हणून खचून जाऊ नकोस. दुःख जातील, सुख येतील, कारण दुःखाच्या मागे सुख लपलेलं असतं, आणि ते सुख तुला मिळणारच आहेस. अशा स्वामींच्या व्हिडिओसाठी संपूर्ण भक्तिमय चॅनलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून स्वामींचा हा संदेश सर्व भक्तांपर्यंत पोचवा.